देवासोबत बोलण्यासाठी मग प्रार्थना येतात, बायबल वाचन येतं, चर्चला येणं येतं, रोज त्यासोबत वेळ घालवणं येतं, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सामील आहेत. मी त्यामध्ये जास्त काही खोलवर जाणार नाही, पण मला तुम्हाला या गोष्टी सांगायच्या की तुमचं आणि माझं नातं देवासोबत घट्ट झालं पाहिजे, अतिशय मजबूत झालं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करायचे, सतत त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहायचं, रोज देवाच्या बाबतीत. या ठिकाणी लिहिले, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर. आता ही प्रीती करण्यासाठी तुम्हाला रिलेशन तयार झालं पाहिजे. तुम्हाला माहिती, रिलेशन हे माणसाचं बऱ्याच वेळेस भावनेवरती आधारित असतं. कशावर आधारित असतं? भावनेवर. पण तुमचं आणि माझं रिलेशन, देवाच्या बाबतीचं रिलेशन आहे ना, ते भावनेवर आधारित नसलं पाहिजे. आता भावना काय करतात? भावना माहिती आहे तुम्हाला. भावना म्हणजे कुठल्या व्यक्तीविषयी बोलत नाही मी. भावना म्हणजे आपल्या इमोशन्स म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला इमोशन म्हटलं जातं. ज्या भावना आहेत त्या आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. बऱ्याच वेळेस एखादी एक गोष्ट तुमच्या आणि माझ्या बाबतीत घडली तर आपण रुसतो किंवा आपण रागवतो, आपण चिडतो, आणि मग कदाचित आपल्या सोबतच्या माणसांसोबत आपण बोलत नाही, मग टीव्ही लावत नाही आपण, किंवा आपण मोबाईल पाहत नाही, किंवा बोलत नाही, आपण जेवण करत नाही, घरात लोक विनंती करतात जेवण करा. तर भावना काय झालेल्या असतात? दुखावलेल्या असतात, राग आलेला असतो. थोडस आपल्याला असं वाटतं की नाही माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही, कधीच माझ्यासोबत कोणी राहत नाही, अशा प्रकारचे झालं असतं. आणि मोठी मोठी माणसं, एकदम वयस्कर माणसं सुद्धा भावनेमध्ये रुसतात, चिडतात, रागवतात. आणि लहान बाळ तर लगेच रुसतं. लहान बाळाला थोडं जरी काय बोललं तर ते लगेच रुसून कोपऱ्यामध्ये बसतं. पण बरीच लोक मोठी सुद्धा बऱ्याच वेळेस त्यांच्या भावना काय होतात? दुखावले जातात. मग कदाचित कुणी रागवलेलं त्यांना आवडत नाही, कुणी चिडून बोललेलं आवडत नाही, कदाचित त्यांच्या मनासारखं. कदाचित काही लोकांना टीव्ही पाहताना रिमोट हातात मिळाला नाही तरी सुद्धा रुसणारे लोक आहेत. मोबाईल पाहता येत नाही, आताची मुलं मोबाईल त्यांना जर दिला नाही किंवा त्याच्या हातातून जर हिसकावून घेतला गेम खेळत असताना तर ते रागवतात, ते चिडतात, रुसतात, जेवत नाही. अशा प्रकारचे एखाद्या समजा तरुण मुलगा आहे, त्याला तुम्ही गाडीची चावी नाही दिली, त्याला म्हटलं की घरात बस, बाहेर जाऊ नको असं म्हटल्यानंतर तो रुसतो, चिडतो. त्याच्या भावना काय होतात? दुखावतात. बऱ्याच वेळेस असं होतं. आणि काय करतो आपण? आपल्या सोबतच्या माणसांच्या वरती रागवतो, मग आपले रिलेशन बिघडतात. पती पत्नींच्या मध्ये बऱ्याचच रिलेशन बिघडण्याचं कारण भावना दुखवण्याची गोष्ट असते. पण तुमचं आणि माझं रिलेशन मुळात भावनावर आधारित नाही. देवाचं सोबतचं रिलेशन आहे ते भावनावर आधारित नाही, आणि भावनावर आधारित नसलं पाहिजे. पण बऱ्याच लोकांनी त्याला भावनांच्या लेवलवरती आणलं, इमोशनच्या लेवलवरती आणलं. पण आपला देव इमोशन वरती काम नाही करत, इमोशन साठी काम करतो, पण इमोशन वरती त्याचं काम नाही. इमोशन चांगले आहेत म्हणून तो तुमच्यावर प्रेम करतो असं त्याचं नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचे तुमचे इमोशन बिघडलेले असू दे, तुम्ही रुसलेले असला तरी देव विश्वासयोग्य तुमच्यासोबत. तुम्ही ज्यावेळेस चिडलेले असता तरी देव तुमच्यासोबत विश्वासयोग्य आहे. हालेलुया. तुमची पत्नी किंवा तुमचा पती ज्यावेळेस तुमच्यावर रुसेल त्यावेळेस सोबत विश्वासयोग्य राहील का नाही हे माहित नाही. रिअल गोष्ट सांगतो तुम्हाला. कारण बऱ्याच वेळेस होतं काय, बरेच अफेअर जे होतात ना ते कशातून होतात? दुखावले गेल्यामुळे होतं. माझा पती माझी काळजी घेत नाही हे ऑफेन्स असतं अंतःकरणामध्ये, म्हणून पत्नी दुसऱ्या पुरुषाला अट्रॅक्ट होते. किंवा एखादा पती दुसऱ्या पत्नीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडे, स्त्रीकडे अट्रॅक्ट कधी होतो? ज्यावेळेस त्याची पत्नी त्याला वेळ देत नाही किंवा त्याच्या पत्नीवर जो रागवलेला असतो, चिडलेला असतो, त्यावेळेस तो दुसऱ्या स्त्रीकडे अट्रॅक्ट होतो. का होतो? कारण त्याच्या भावना काय झाल्या असतात? त्यावेळेस दुखावलेल्या असतात. त्यावेळेस त्याची विश्वासयोग्यता संपते, त्यावेळेस त्याचं फेथफुलनेस देवासोबत, तिच्या एका आपल्या जोडीदारासोबत केलेलं कमिटमेंट असतं ते कमिटमेंट संपतं. त्यावेळेस का कमिटमेंट संपतं? कारण त्याचं नातं हे भावनेवर आधारित आहे म्हणून संपतं. पण देवाचं आणि तुमचं माझं नातं हे देवासोबत जे नातं आहे ते भावनेवर आधारित नाही, ते आत्म्यावर आधारित आहे. तुमचा आणि माझा आत्मा जो आहे तो त्याच्याशी सतत कनेक्टेड आहे. तुमचं आणि माझं नातं हे, कारण आपण रुसतो, आपण चिडतो, आपण रागवतो, आपण पाप करतो कधी कधी, पण देव मात्र त्याच्या विश्वासयोग्यतेत कधी खंड पडू देत नाही. देव त्याचं फेथफुलनेस कायम टिकवून ठेवतो. कुठल्याही प्रकारे तो त्याच्या जे कायम काम करण्याचे जे त्याचा प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये तो खंड पडू देत नाही. त्याची प्रोसेस कंटिन्यू सुरू असते तुमच्या आणि माझ्या बाबतीत. काम करण्याची, योजना बनवण्याची, तुमचं भविष्य घडवण्याची, तुमच्या जीवनात काम चमत्कार घडवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची पूर्तता तो सतत करत असतो. जर त्याचं नातं जर इमोशन्सवरती आधारित असतं तर त्यानं प्रोसेस थांबवली असते, काम करणं थांबवलं असतं, कृपा थांबवली असती, दया थांबवली असती. बऱ्याच वेळेस काही गोष्टी त्याने बंद केल्या असतात पण तो बंद नाही करत. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. पण लक्षात घ्या, इको इथं आलं कमी करा. तुमचं आणि माझं नातं देवासोबत जे नातं आहे ते इमोशन्स वरती आधारित नसलं पाहिजे. तुम्ही त्याला इमोशनच्या लेवलवरून आत्म्याच्या लेवलवर घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. आत्म्याच्या लेवलवरती तुम्हाला घ्यायचं. इमोशन, मी आज रुसलो म्हणून मी प्रार्थना करणार नाही, हे बंद केलं पाहिजे. मी आज रागवलेलो आहे म्हणून मी बायबल नाही वाचणार, हे बंद केलं पाहिजे. मला पास्टर आवडत नाही किंवा चर्च मधले लोक आवडत नाही किंवा तिथली वर्शिप नाही मला आवडत म्हणून मी तिथं जात नाही, हे इमोशन्स वरती आधारित असलेलं नातं आहे. मी माझ्या देवावर प्रेम करतो म्हणून मी जातो. वर्शिप, आराधना, पास्टर, रिलेशन या सगळ्या गोष्टीवर माझं नातं टिकून नाही. माझं नातं हे आत्म्याच्या लेवलवरती. प्रेज द लॉर्ड. समजतं मी तुम्हाला काय सांगतो? कारण बरेच जण लोक प्रार्थना कशामुळे, त्यांचं नातं इमोशन्स वरती आधारित आहे म्हणून ते काय करतात बरं, प्रार्थना बंद करतात, बायबल वाचन बंद करतात, चर्च बंद करतात, देवाच्या गोष्टी बंद करतात आणि देवाच्या गोष्टी बंद होतात कारण त्यांचं नातं हे नेहमी इमोशन्स वरतीच आधारित असतं. इमोशन चांगले असतील तर ते खूप चांगले असतात देवासोबत. देवासारखा कोणीही ह्या जगात चांगला नाही असं ते त्या दिवशी म्हणते, ज्या दिवशी ते आनंदित असतील. पण त्यांचा आनंद संपला, अरे देवानं माझ्या जीवनात थोडं काय केलं असं म्हणायला पण ते कमी पडत नाही. का कमी पडत नाही? कारण त्यांचं नातं हे आत्म्यावर आधारित नाही, इमोशन्स वरती आधारित. तुमचं नातं कशावर आधारित आहे? कदाचित तुम्ही म्हणाल की माझं नातं आहे देवासोबत. हो ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण इमोशनवर आधारित आहे का? तर तुम्ही कधीच प्रार्थना तुमच्या कधी कधी होती, कधी कधी तुम्ही बंद कराल, कधी चालू कराल, कधी रुसाल, फुगाल, चिडाल देवावर. लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ, कितीही अडचणीतून तुम्ही जाऊ, कितीही त्या दिवशी तुम्ही रुसलेले का असणार, रागवलेले असणार, जगातला कोणताही माणूस तुम्हाला काय आवडेना, पण तुमची प्रार्थना, तुमचं बायबल वाचन, देवासोबतचं तुमचं रिलेशन, देवासोबत बोलणं, वेळ घालवणं, चर्चला येणं, उपवास करणं, जे आत्मिक कृती आहे त्याच्यामध्ये कधीही खंड पडणार नाही जर तुमचं नातं असेल तर. आत्म्यावर आधारित. जर आत्म्यावर आधारित नसेल तर मग तुमचा खंड पडत जाईल. बरेच लोक खंड का पडतो माहितीये? त्याचा खंड पडायचं कारण काय? इमोशनच्या लेवलवरती ते आहे, आत्म्याच्या लेवलवर पोहोचलेले नाही. आत्म्याच्या लेवलवर ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस सगळं ते नातं जे आहे ना, ते नातं एक वेगळ्या उंचीवरती गेलं असेल. काही पती पत्नी भांडत नाहीत कधी. तुम्हाला माहितीये का भांडत नाही? का चिडत नाही? एकमेकांच्यावर रागवत नाही, चिडत नाही. बऱ्याच त्यांच्यामध्ये एक नात्यामध्ये तुम्हाला सामंजस्यपणा आढळतो. त्यांचं नातं हे भावना आणि शरीराच्या पलीकडे गेलेलं असतं आणि म्हणून ते भांडण, वादविवाद, चिडचिड, एकमेकांना रुसणं, एकमेकांच्यावरती वर्षानुवर्ष राग ठेवणं, या सगळ्या गोष्टीतून पलीकडे गेलेलं असतं. का पलीकडे गेलं असं? कारण त्यांच्या भावना, इच्छा, शरीर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नात्यातून आता गायब झाले. त्यांचं नातं आत्म्याशी जोडलेलं असतं म्हणून ते त्या लेवलवरती पोहोचलेलं असतं. देवाच्या बाबतीत सुद्धा तुमचं तसं झालं पाहिजे. परमेश्वराच्या बाबतीत सुद्धा तसं झालं पाहिजे. देवासोबतचं नातं हे भावनेवर आधारित असू नये. कारण प्रीती त्याच वेळेस तुम्ही करा ज्यावेळेस तुमचं नातं हे आत्म्याशी जोडलेलं असेल. कारण माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, आपल्या जगातल्या बरेच विश्वासणारे जे लोक आहेत ना, ते बरेचसेच विश्वासणारे हे भावनेच्या लेवलवरती आहेत. काही लोकांचं नातेसंबंध हे पास्टर चांगला आहे म्हणून, कारण पास्टर सोबत रिलेशन असतं, देवासोबत ते कधी रिलेशन जोडत नाही. पास्टर चांगला आहे तोपर्यंत. आणि बऱ्याचशाच मंडळ्या ह्या केवळ गुडविल वरती चालू आहे. गुडविल समजतं? गुडविल म्हणजे काय? पास्टर खूप चांगला आहे म्हणून मंडळी चालू आहे. पास्टर बिघडला की मंडळी संपूर्ण डिस्टर्ब. त्यांचं नातं जर देवासोबत असेल ना, पास्टर चांगला असो अथवा नसो, पास्टरचं बिघडलं अथवा न बिघडलं, बऱ्याच काही. एक गोष्ट मला खूप चांगल्या प्रकारे एक गोष्ट मला खूप आवडते, एक गोष्ट, आणि ती गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. बऱ्याचशा मेनलाईन चर्च असतात ना, मेनलाईन चर्च, तुम्ही त्या विश्वासदारांच्या मध्ये क्वालिटी, चांगली क्वालिटी ती तुम्ही कधी सोडू नका. त्यांच्यामध्ये एक चांगली क्वालिटी आहे. ते काय करतात माहितीये? ते कुठेही जाते, सगळीकडे जाते, कोणाला तरी पास्टरला घरी बोलवतील, प्रार्थनेला, सगळीकडे जाते. पण तुम्हाला माहिती आहे, त्यांच्या चर्चची जी मेंबरशिप आहे ना, ती कधीच ते कॅन्सल करत नाही, कधीच कॅन्सल करत नाही. मरेपर्यंत त्या माणसाचं, म्हणजे त्यांच्यात तुम्ही कुठल्याही मेनलाईन चर्चच्या माणसाकडे जा. मी उदाहरणासहित तुम्हाला सांगतो, बरेचच लोक, मी म्हणजे जसं CNI असेल, जसं मेथोडिस्ट असतील किंवा अजून बरेचच अलायन्स चर्च आहे, बाप्टिस्ट चर्च आहे, हे मेनलाईन चर्चमध्ये येतात. तर ह्या मेनलाईन चर्चच्या विश्वासणाऱ्यांची क्वालिटी, आणि ती क्वालिटी प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये असली पाहिजे. त्यांच्या चर्चची ज्या चर्चे, म्हणजे त्यांच्या आजी आजोबा वाढवडील ज्या चर्चचे मेंबर होत ना, त्या चर्चची मेंबरशिप ते मरेपर्यंत कॅन्सल करत नाहीत. भलेही त्यांच्या घरात 10 पास्टर येतात प्रार्थनेला, पण त्या चर्चशी मात्र ते जुळून असतात, नेहमी मरेपर्यंत जुळून असतात. त्यांची चांगली क्वालिटी. का?
कारण त्यांचं नातं टिकलेलं असतं. आता हे लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये चढउतार येणार नाही असं नाही. तुम्ही रुसणार, फोडणार, चिडणार, पण देवावर तुम्ही कधी रुसणार नाही, देवावर कधी रागवणार नाही. भलेही तुम्हाला असं वाटेल की अरे प्रभूने माझ्या जीवनात ही प्रार्थना नाही ऐकली, तरी तुम्ही रोजच्या रुटीननुसार तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही बसा, प्रार्थना करा. रोज तुम्ही बायबल हातात घ्यालच. लक्षात घ्या, मी या 2 वर्षामध्ये इतकं ऑफेंड झालेलं आहे, म्हणजे इतकं दुखावलं गेलेलं आहे, इतकं माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या म्हणजे उलटापालट ज्याला म्हणतात ना, सगळी उलटापालट परमेश्वराने केली. पण एक गोष्ट मात्र परमेश्वराने मला सोडू दिली नाही, आणि ती प्रेमाखातर आहे. बरं, देवाच्या प्रेमाखातर आहे. देवासोबतचं माझं नातं आहे, आणि त्या नात्यामुळे आहे की देवाने मला सकाळी उठवायचं कधी बंद केलं नाही, प्रार्थना करायची, देवासोबत बोलायचं मी कधी बंद केलं नाही. मी ऑफेंड झालो, दुखावलं गेलो, बऱ्याच वेळेस मला असं वाटलं की करू नये, पण मी जबरदस्तीने माझ्या शरीराला बसवलं, जबरदस्तीने प्रभूसोबत मी जे वेळ घालवायचा आहे तो जबरदस्तीने केलेला आहे. कारण जबरदस्तीने आपण कधी करतो ज्यावेळेस नातं असतं त्यावेळेस, कारण ते नातं मला ते न करण्यापासून नाही थांबवत. म्हणजे मी करू नये असं माझ्या शरीर जरी मला सांगत असलं, माझं मन जरी मला सांगत असलं, पण माझा आत्म्याशी निगडीत आहे सगळ्या गोष्टी, आणि आत्म्याशी निगडीत असल्यामुळे ते मला सतत करायला परमेश्वरानं भाग पाडलेलं आहे. आणि मला त्या गोष्टीबद्दल खूप चांगलं वाटतं. ते जर मी केलं नसतं तर मी संपलो असतो. मी टिकू नये, यासाठी टिकू नये की आत्म्यासोबत जे नातं आहे ते सतत चांगल्या प्रकारचं चालू आहे. म्हणून तुमचं नातं हे आत्म्याच्या लेवलवर घेऊन जा, भावनेच्या लेवलवरती आत्म्याच्या लेवलवर, शरीराच्या लेवलवरून आत्म्याच्या. तुम्ही तुमच्या शरीराला तुम्ही दास्य करून ठेवा, आत्म्याच्या तुमच्या मनाला दास्य करून ठेवा. तुमच्या जीवनात देवासोबतचं रिलेशन कधीही तुटणार नाही जर ते आत्म्याच्या लेवलवरती असेल. प्रेज लॉर्ड. तुम्ही ते करताय का? आपल्या अंतःकरणात विचार करा की रुसल्याला, फोडल्याला, चिडल्याला, कुठल्याही प्रकारे उलटापालट झालेली तुमच्या आणि देवाच्या नातेसंबंधात काहीही फरक पडणार नाही, ते टिकून राहणार. जगातला कोणताही सामर्थ्य माणूस येऊन तुम्हाला सांगेल की अरे